आज मी तुमच्या समोर अशा व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी घेऊन आलोय, ज्यांनी प्रशासनाला नवा चेहरा दिला, कामकाजामध्ये नवी प्रामाणिकता आणली आणि शिस्त, पारदर्शकता आणि जनसेवा यांचा खरा अर्थ लोकांना दाखवून दिला। ते म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे। तुकाराम मुंढे हे नाव आले की आपल्या डोळ्यासमोर एक कडक व प्रामाणिक अधिकारी उभा राहतो। त्यांच्या कामाची तडप, धडाडी आणि जनतेसाठीची आस्था पाहून अनेक तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेची ज्योत प्रज्वलित होते। तुकाराम मुंढे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आले, पण स्वप्न मात्र मोठे होते। देशासाठी काहीतरी करायचं, लोकांच्या जीवनात बदल घडवायचा। त्यांनी कष्टांची पराकाष्ठा केली, संघर्ष सहन केला, पण हार मानली नाही। आणि त्या चिकाटीचे फळ म्हणजे भारतीय प्रशासन सेवेत IAS अधिकारी म्हणून मिळालेलं मानाचं स्थान। त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट आपल्याला नेहमी प्रेरणा देईल। काम करा पण भीती न बाळगता, नियम पाळा पण तडजोड न करता। त्यांनी कुठेही पदभार स्वीकारला तरी तेच तत्व, विकास कामे वेळेत पूर्ण करणे, भ्रष्टाचाराला ठाम विरोध, जनतेशी थेट संवाद आणि प्रशासनातील शिस्त। हे गुण कोणतेही मोठे तत्वज्ञान नव्हते, ते होते त्यांच्या संस्काराचे, मेहनतीचे आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असण्याचे प्रतीक। आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यशासाठी शॉर्टकट नसतो, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य यांना पर्याय नाही। IAS तुकाराम मुंढे यांची कथा आपल्याला काय सांगते? जन्म कुठे झाला यापेक्षा तुम्ही स्वप्न किती मोठी पाहता आणि त्यासाठी किती झटता हे अधिक महत्त्वाचे असते। मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही अडथळे येतील, विरोध होईल, चुका होतील, पण लक्षात ठेवा, ज्याच्यात धैर्य असतं त्यालाच बदल घडवता येतो। तुकाराम मुंढे यांनी दाखवून दिलं आहे की एक माणूस ही संपूर्ण व्यवस्था बदलू शकतो, जर त्याला स्वतःवर विश्वास असेल। आणि आज आम्ही त्याच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबरोबर आहोत। तुकाराम मुंढे साहेब, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत।